एक मोठी बातमी आहे। सासवडमधील ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये मॅटचा राज्य सरकारला दणका पाहायला मिळतोय। निलंबित तिन्ही अधिकाऱ्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश निलंबनाविरोधात असल्याचं म्हटलेलं आहे। अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती। सासवड तहसीलदार कार्यालयातून 5 फेब्रुवारीला ईव्हीएम चोरी झालेली होती आणि त्यानंतर राज्य सरकारनं 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलेलं होतं आणि त्यामध्येच आता हा दणका पाहायला मिळतो। सासवडमधील ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये मॅटनं राज्य सरकारला दणका दिला आहे। निलंबित तिन्ही अधिकाऱ्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश दिलेले आहेत। तर निलंबनाविरोधात अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती। त्यामुळे आता तिन्ही जे अधिकारी आहेत ज्यांना निलंबित करण्यात आलं होतं ईव्हीएम चोरी प्रकरणामध्ये त्यांना त्याच ठिकाणावर पुन्हा एकदा रुजू करावं लागणार आहे। 5 फेब्रुवारीला ही चोरीची घटना समोर आलेली होती। या ठिकाणी ईव्हीएम चोरी झाल्याचं कळालेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये काही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं। याच अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली। सासवड तहसीलदार कार्यालयातून 5 फेब्रुवारीला ईव्हीएम चोरी झाल्याची घटना समोर आली होती आणि या प्रकरणामध्ये जे निलंबन झालेलं होतं त्यानंतर आता मॅटनं राज्य सरकारला दणका दिलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।